नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं मनोज डायरी यूट्यूब चॅनलवर. तर आपल्या चॅनलवर जास्त करून तर बैलगाडी शर्यतीचे व्हिडिओ असतात, परंतु आज आपण असा एक विषयावर चर्चा करणार आहोत. म्हणजे ती गरज आहे सध्या तर म्हणजे हॉटेल सुरेखा जे दादांनी चालू केलं, म्हणजे कोणत्या पद्धतीने परिस्थितीमधून चालू केलं ते मी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलेलं आहे. आणि त्याच्या मागची जी पूर्ण मेहनत आहे ती आज आपण दादाकडून जाणून घेणार आहोत. तर प्रथम दादा तुझं आमच्या चॅनलमध्ये स्वागत आहे. नमस्कार. तर सुरुवात म्हणजे एकंदर तुझी सुरुवात कशी झाली, शिक्षण किती झालं आणि पुण्याला तू जॉबला गेला, ती सर्व परिस्थिती काय होती ते थोडं जाणून घ्यायला आवडेल. आता शिक्षण म्हणजे तर शिक्षण माझं काहीच नाहीये. 7वी पर्यंत शिक्षण आहे आणि 7वी पूर्ण केली आणि 8वीला गेलो आणि शाळा सोडून दिली. शाळा सोडली आणि डायरेक्ट पुण्याला कामाला गेलो होतो. तेव्हा परिस्थिती खराब होती. मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की वडिलांनी थोडस झालं, त्यांची हिस्ट्री जरा खराब होती, ते सोडून गेले. सोडून गेल्यानंतर मी शाळा सोडली 7वीतून आणि पुण्याला जॉबला गेलो होतो. म्हणजे 12-13 वर्षाचा आपल्यापासून कामालाच गेलो, लहानपणीच कामाला गेलो. 14 वर्ष काम केलं. कोणतं हॉटेल होतं पहिल्याच्या हॉटेलमध्ये, ज्या हॉटेल मालकाने तुला म्हणजे तू सांगितलंस की म्हणजे किचन मध्ये ठेवलेला, बाहेर येऊन देत नव्हते, तर कोणते ते मालक होते? वय कमी होतं. सुरुवातीला पहिले मुंबईला गेलो होतो. मुंबईला मी हाऊसकीपिंग मध्ये काम केलं होतं. मॉलमध्ये, वाशीला मॉलच्या कॅन्टीन मध्ये केलं होतं. तिथं हाऊसकीपिंग मध्ये केलं होतं. तेव्हा सुद्धा वय कमी होतं, तेव्हा बाहेर येत नव्हतं. तिथून मग पुण्याला गेलो. पुण्याला माझे शेट्टी म्हणून शेट होते, त्यांच्याकडं बरीच वर्ष, जास्तीत जास्त वर्ष मी त्यांच्याकडेच काम केलं. कॅन्टीन मध्ये केलं, त्यांच्या हॉटेलमध्ये केलं. त्याच्यानंतर 2-4 हॉटेलमध्ये पिंपरी चिंचवड पुण्याला करत गेलो. मग तिथे काम करत असतानाच विचार आलेला की आपल्याला स्वतःच असं हॉटेल चालू करायचं आहे? हा, जवळपास 10 वर्षापूर्वी मी विचार केला होता. काम करत असताना 10 वर्षापूर्वी विचार केला होता की आपल्याला पण हॉटेल टाकायचं आहे. आणि ते हॉटेलमधले मी मोबाईलमध्ये नोट म्हणून एक ॲप असतं, त्याच्यामध्ये पॉईंट नोट करायचो. आपल्याला काय काय करायचं आहे, आपल्याकडनं काय चुका होतात, आपल्या मालकाकडनं काय चुका होतात, लॉस जाण्याचं कारण काय, ते मी एक पॉईंट नोट करत राहायचो आणि त्याच्यावर नंतर मी काम करायचो. म्हणजे संपूर्ण अभ्यास करूनच नंतर आणि सुरुवातीला मटेरियल घेऊन ठेवायचो. पगार होता 9-10 हजार रुपये पगार होता. त्यातून 2-3 हजार रुपये घरी पाठवायचो. बाकीचं असं साठवायचो पैसे, 5-5 हजार, 4-4 हजार, 10-20-30 हजार रुपये असे जमले की मग 2-4 टेबल घे, भट्टी घ्या, कढई घ्या, असं करून थोडं थोडं मटेरियल घेऊन मी पूर्ण घर भरलं होतं. जेव्हा वाटलं मला आता माझ्याकडे पुरेसं हॉटेल टाकण्यापुरतं सामान भेटलंय, तेव्हा नंतर मी विचार करून अभ्यास करून स्पॉट बघून नंतर मग हॉटेल सुरू केलं होतं. म्हणजे एवढं सामान घेऊन ठेवलं होतं काम करत असतानाच की अक्षरशः घरामध्ये चालायला जागा नव्हती. आई बोलायची, काय पसारा करून ठेवला घरात, चालायला जागा नाही, झोपायला जागा नाही. असं करून जर पगार झाला की थोडं सामान घ्यायचं, खुर्च्या घ्यायचो, टेबल घ्यायचो, घरी आणून ठेवायचो. परत पगार झाला की परत थोडंसं सामान आणायचो, परत घरी आणून ठेवायचो. असं पगार थोडं सामान साठवून मी हॉटेलचा सेटअप रेडी करून ठेवला होता घरामध्ये. अच्छा, मग तेव्हा घरच्यांना कल्पना होती का तुझा पुढचा प्लॅन काय आहे ते? कोणाला काहीच माहिती नव्हतं, हा काय चाललंय. सगळे बोलायचे काय थोड्या वस्तू आणते, घरी आणून ठेवते, परत थोड्या वस्तू घेते, परत घरात पसारा करून ठेवते. असं करून जेव्हा हॉटेल सुरू केलं, चालायला लागलं, तेव्हा घरच्यांना समजलं याला काय करत होते. याच्या मागे किती वर्ष प्लॅनिंग केलेली तेव्हा? बरेच 14 वर्ष करत होतो काम, असं 14 वर्ष. पण प्लॅन अगोदर पासून फिक्स करून ठेवला होता, आपल्याला पुढे काय विजन क्लिअर होतं तुझं, त्याच्यावर काम हळूहळू चालू होतं. म्हणजे भांडवल कमी असल्यामुळे ते प्रोसेस स्लो झाली. 14 वर्ष गेली हॉटेल सुरू करायला. मग इथे चालू केल्यानंतर काय चॅलेंजेस आले सुरुवातीला? चॅलेंज म्हणजे खूप भरपूरच चॅलेंज झाले. म्हणजे सर्वात मोठी गोष्ट मी मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं, पैसे. चालू करायला पैसेच नव्हते, 1 रुपया पण नव्हता चालू करायला. बरेच जणांकडे पैसे मागितले, कोणी नाही दिले. असे नातेवाईकांनी थोडेफार 20-30 हजार रुपये दिले होते. पण भांडवल हॉटेल सुरू करायला मोठी रक्कम लागते, तेवढ्यामध्ये काय होणार नव्हतं. जे आपल्या विभागात तुम्हाला पण सुद्धा माहिती असतील, जे व्याजाने वगैरे पैसे देतात, ज्यांच्याकडे नाही मागायचे त्यांच्याकडे पण मागितले होते मी पैसे. असे नको मला व्याजाने द्या, 10% व्याजाने द्या, मी तुमचे देईल. पण तेव्हा माझ्या परिस्थिती खराब, त्यांना काय वाटलं हा कुठून देईल पैसे आमचे. ते पण नाही, आमच्याकडे पैसेच नाही असे बोलले. म्हणजे असे व्यक्ती मला पैसे नाही बोलले, त्यांच्याकडे आता करोड रुपये तुम्ही मागितले तरी त्यांच्याकडे पडून असतील करोड रुपये. देऊ शकतात. तुम्ही फक्त त्यांच्याकडे 30,000 रुपये मागितले होते. खूप जणांकडे आपल्या भागात 30,000 रुपये मागितले होते फक्त चायनीज सुरू करण्यापुरतं. पण 30,000 माझं होईल, माझ्याकडे सेटअप तर घरी पडून होता.
रूम मालकाला डिपॉझिट द्यायचे होते 15,000. थोडंफार 5-6 हजाराचा मला किराणा भरावा लागला असता. जो मी शेफ बोलवला होता, कुक बोलवला होता, त्याला थोडे द्यायचे होते, एक 10,000 रुपये. असे करून मला 30,000 रुपये पाहिजे होते सुरू करण्यापूर्वी. तर 30,000 रुपये मला कोणीच नाही दिलं तेव्हा. मग जेव्हा बायकोच्या गळ्यातलं मी मंगळसूत्र विकलं, तेव्हा मला त्याचे पैसे आले होते, 60-70 हजार रुपये आले. मग ते भांडवल म्हणून मी वापरले. गाळा मालकाचे डिपॉझिट दिले 15,000. पाण्याची टाकी वगैरे, अजून थोडंफार चमचे स्पून वगैरे माझ्याकडे कमी होते, ते घेतले. छोट्या छोट्या अशा वस्तू घेतल्या. पुन्हा पैसे कमी पडले. मग आईच्या गळ्यात मान होते, तिचे आले होते काय 45,000-50,000 रुपये आले होते. परत त्याचं थोडं सामान आणलं. आणि मग धंदा व्यवस्थित चालत होता. जसा धंद्यातून पैसे भेटत होते तसं मी पूर्ण धंद्यात टाकत होतो. स्वतःसाठी वापरतच नव्हतो पैसे. असं करून करून म्हणजे असं म्हणायला हरकत नाही की एका यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते, तर तुझ्या मागे 2 स्त्री आहेत, आई आणि बायको. आणि अजून पण त्यांच्यामुळेच म्हणजे कसं आहे, घरचं मला टेन्शन नसतं. घरचं पूर्णपणे बायको बघते. त्याच्यामुळे मग घरी काय बघायला लागतं, मला पूर्णपणे लक्ष मला व्यवसायावर देता येतं. व्यवसाय चालू केला, चालायला पण लागला, परंतु व्यवसाय म्हटलं की सॅक्रिफाईस झाले, म्हणजे खूप साऱ्या गोष्टींचा त्याग करावा लागतो. आणि कधी वाटलं की आता खूपच जास्त होत आहे, आपल्याला नाही जमत आहे, म्हणजे सोडून द्यावं की पुन्हा नोकरीच्या मागे लावावं, असं कधी वाटलं का कधी? नेहमीच वाटतं, अजून सुद्धा वाटतं. व्यवसायात एवढे प्रॉब्लेम असतात, एवढ्या अडचणी असतात की एवढं असं सगळं व्यवस्थित सेटअप बसून सुद्धा कधी कधी असं वाटतं की बस नको. तर हा व्यवसाय असा आहे, एवढा येडाक असतो डोक्याला की पूर्णपणे स्टाफवर अवलंबून असतो हा व्यवसाय. आपण एकटा काहीच करू शकत नाही. तर आता जवळपास म्हणजे दोन्ही शाखा मिळून माझ्याकडे 60 पोरं कामाला आहेत. अचानक कधी कधी होतं, डायरेक्ट त्यांचे ग्रुप असतात, एक गाववाले असतात, स्टाफ मीटिंग करतात, अचानक 10-15 जण निघून जातात, 5 जण निघून जातात. युनियन मग ते एवढा प्रॉब्लेम येतो की अचानक पोरं आणायची कुठून. कधी कधी खूप प्रॉब्लेम होतो, मग एकट्याला करावं लागतं. मध्ये मध्ये आता असा प्रॉब्लेम झाला होता की अचानक स्टाफ निघून गेला होता. आपले जर 30 टेबल आहे, एकटाच मग 4 दिवस तरी एकटाच वेटर इथं काम करत होतो. असा प्रॉब्लेम होतो. कधी कधी असं वाटतं नको, आणि झोप तर बिलकुल मिळत नाही. आणि आता सुरुवातीला आपण वावे नाक्यावर चायनीज चालू केलेलं, चायनीजचा रिस्पॉन्स खूप चांगला होता. आणि हो. एक म्हणजे आपल्या विभागातील 1 नंबर चायनीजची केस होती ती. परंतु जेव्हा आपण इकडे शिफ्ट झालो, तेव्हा थोडं आपल्या कस्टमरचे रिव्ह्यू होते की चायनीज त्या पद्धतीची अजून आता क्वालिटी राहिलेली नाही, पण त्याच्यावर तू बाउन्स बॅक करून पुन्हा ते कस्टमर रिटर्न मिळवलेत, तू पगार दिलं तर काय सांगेल त्याच्याबद्दल? म्हणजे ऍक्च्युली मार्केटमध्ये अशी चर्चा निगेटिव्ह बोलणारे लोक सुद्धा असतात. मध्ये झाले होते बॅड कमेंट वगैरे यायचे की याची क्वालिटी राहिली नाही, पण तसं काही नव्हतं. थोडंफार कधी कधी काय होतं, जे आपले शेफ असतात गावाला जातात, त्याच्या जागी दुसरा येतो. कधीतरी असा प्रॉब्लेम येतो. सुट्टी त्यांच्या पण सुट्ट्या वगैरे ऍडजस्ट करायला लागतात. वर्षातून एकदा ते गावाला जातात, त्याच्या जागी आपल्याला दुसरा माणूस उभा करावा लागतो. थोडंफार तसं होतं क्वालिटी बद्दल. क्वालिटीबद्दल आपण कन्सिस्टन्सी क्वालिटीमध्ये ठेवण्यासाठी म्हणजे काय केलं जातं? आता 2 शाखा, आपण दुसरी शाखा सुद्धा आपण ओपन केलेली आहे, तर दोन्ही शाखांची क्वालिटी मेंटेन ठेवण्यासाठी काय प्रयत्न असतील? प्रयत्न असं करावं लागतात की आता जर मॅनेजमेंट कसं करतो, जर आता एक माणूस सुट्टीवर जाणार असेल किंवा आपल्याला दुसरी शाखा चालू करायची असेल, तर 1 महिना अगोदरच मी एक शेफ स्टाफ बोलून ठेवतो. तो पूर्णपणे आपला जुना मेन शेफ आहे, तो पूर्णपणे त्याला ट्रेन करतो. आपली क्वालिटी, सर्व्हिस 1 महिन्यात पूर्णपणे ते कव्हर करतात. आणि मग त्याला आपण दुसऱ्याकडे पाठवतो, दुसऱ्या शाखेत पाठवतो. तिथं सुद्धा जर पहिल्याला गावाला जायचं असेल आपल्या मेन शेफला, तर आपण ऑलरेडी 1 महिना अगोदर एक माणूस अगोदर बोलवतो, एक शेफ. मग तो पूर्णपणे आपली क्वालिटी कशी मेंटेन करायची, तो 1 महिन्यात त्याला ट्रेन करतो आणि मग तो सुट्टीवर जातो. त्याच्यामुळे क्वालिटी आपली हाय तीच कंटिन्यू मेंटेन राहते. आणि क्वालिटी टिकून ठेवण्यासाठी आपलं जे मटेरियल आहे ते आपण जे कोणाकडून विकत घेतो याच्यावर सुद्धा डिपेंड करतं, आणि कोणत्या ब्रँडचं करतो. तर तुझं काय असं स्पेसिफिक आहे का ब्रँड, किंवा कोणी सप्लायर आहे का? आपल्यावर मसाले वगैरे आपण ब्रँडचेच वापरतो. लोकल मसाले असे येतात मला बरेचसे असे भेटायला वगैरे. आम्ही तुम्हाला देऊ, आमच्याकडनं घ्या, कमी रेटमध्ये देऊ, अर्ध्या किमतीत देऊ. तर मी त्याच्यामध्ये क्वालिटी मध्ये कॉम्प्रोमाइज नाही करत. मला महाग पडले तरी चालते, मग मी ब्रँडचेच मसाले वापरतो. मसाले वगैरे मी स्टार्टिंग ओपनिंग केल्यापासून आजपर्यंत मसाले चेंज करत नाही, ब्रँडचेच वापरतो. लोकल वगैरे मसाले वापरत नाही.
क्वालिटी सोबत कॉम्प्रोमाइज नाही. नाही, क्वालिटी नाही. मला प्रॉफिट कमी मिळालं तरी चालेल, नाही मिळालं तरी चालेल, पण कस्टमर आपला कस्टमर नाराज. सॅटिस्फॅक्शन हा. महत्वाचं आहे. तर दादा एक गोष्ट आम्हाला जाणून घ्यायची म्हणजे त्या मागच्या हॉटेलच्या ओपनिंगच्या वेळी सुद्धा तू बोललास की जन्म देणारे आई वडील असतात पण घडवणारे मला भाऊ आहेत. तर अनिकेत भाऊ घुले हे मावळ तालुक्यातील एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व, म्हणजे त्यांना जर भेटायचं असेल तर अपॉइंटमेंट घेऊन भेटावं लागतं आणि ती सुद्धा मिळत नाही. परंतु तुझे एवढे घरोब्याचे संबंध आणि जवळचे संबंध अनिकेत भाऊंशी कसे आले, कसे निर्माण झाले म्हणजे? ऍक्च्युली जेव्हा मी पुण्यामध्ये काम करत होतो, वेटरचं काम करत होतो, तर त्यांनी व्हिडिओमध्ये सांगितलं त्यांच्या समोर मी वेटरचं काम करत होतो, बरोबर. टेबल साफ करत होतो. 2016 मध्ये मला असं वाटतं आदित्य साहेब ठाकरेंची पिंपरीमध्ये सभा होती. त्या सभेची जी जबाबदारी अनिकेत भाऊंवर त्यांनी सोपवली होती. त्यासाठी ते मंडप वगैरे करण्यासाठी 1-2-4 दिवस सारखे यायचे, कंटिन्यू तिथं असायचे. तेव्हा माझी पहिल्यांदा तिथं 2016 मध्ये त्यांची भेट झाली होती. मी असंच व्हिडिओ वगैरे त्यांचे बघायचो आणि अचानक ते माझ्या समोर दिसले. मी हॉटेलमधून स्टाफ रूमला चाललो होतो झोपायला, जेवण वगैरे केलं आणि सुट्टी झाल्यानंतर मी रूमवर चाललो होतो स्टाफ रूमला झोपण्यासाठी. जाताना डायरेक्ट चौकातच तिथं ते काम चालू होतं त्यांच्या स्टेजचं वगैरे. तिथं पहिली भेट झाली माझी. तिथं भेटले, मी फोटो वगैरे काढलं, बोलणं झालं. त्यांनी विचारलं कुठे कामाला आहे, काय? म्हणजे इथंच आहे. नंतर दुसऱ्या दिवशी ते आपल्या हॉटेलला जेवायला आले होते. तेव्हा मी तिथं वेटरचं काम करायचो. ते काम बघत होते मी, काम कसं काय करतं, काय ते वेटरचं काम करताना मला नेहमी बघायचं. परत तिसऱ्या दिवशी आले होते आणि नंतर मग आमची गाठभेट झाली. 2-4 वेळा अचानक भेटीगाठी झाल्या, बोलणं झालं. मग आमचे संबंध अजून झाले. वाढत मग गेले. वाढत गेले. मग दर सोमवारी माझी सुट्टी असायची. तर सोमवारी पहिले सोमवार सुट्टीचा दिवस म्हणजे ऍक्च्युली पहिले आम्ही काय पोरं हॉटेल लाईनला आमचे ठराविक मित्र होते. आम्ही कोणत्याही हॉटेलला गेलो की आम्ही ठरवून ठेवलं होतं सुट्टी सोमवारचीच घ्यायची. मग सगळे मित्र आम्ही सोमवारची सुट्टी करायचो आणि सोमवारचा दिवस म्हणजे आमचा दारू प्यायचा दिवस. तेव्हा आम्ही दारू वगैरे करायचो, ड्रिंक करायचो. दर सोमवारी आमचा कार्यक्रम चालू असायचा. आणि काही भाऊ भेटल्यानंतर सुट्टीच्या दिवशी मला बोलले होते सुट्टी असेल तेव्हा येत जा आपल्या इथं. मग मी काय करायचो सुट्टीच्या दिवशी असंच एक दिवस गेलो. मला चांगलं वाटलं त्यांच्याकडे, त्यांच्यासोबत फिरायला वगैरे. मग भाऊ दर सोमवारी तसं करायचो. सुट्टी असली की भाऊंकडे जायचो. त्यांच्या फक्त सहवासात गेलो आणि पूर्णपणे निर्व्यसनी झालो. माळ घातली, शुद्ध शाकाहारी झालो आणि मग सारखंच भाऊंची आवड निर्माण झाली. मग आठवड्यातून 2-3 वेळा पण जायला लागलो. कामावर सुट्टी टाकायचो भाऊंकडे, कामावर सुट्टी टाकायचो भाऊंकडे. कुठेही भाऊंचे तेव्हा कार्यक्रम असू दे, प्रोग्राम असू दे, उद्घाटन असू दे, मी डायरेक्ट हॉटेलला सुट्टी टाकायचो भाऊंसोबत. त्यांच्या सोबत राहून मी निर्व्यसनी राहिलो, शुद्ध शाकाहारी झालो आणि आज सुपारीचं खड सुद्धा खात नाही. नंतर मग त्यांच्या माध्यमातून मी एक YLTPचा कोर्स केला. शिबिर श्री श्री रविशंकर महाराजांचं एक शिबिर असतं. तो कोर्स केला. त्याच्या माध्यमातून अजून बरंच काही शिकलो आणि घडलो तिथं मी. म्हणजे पुढलं आपण तेच बोलणार होतो की जी समाजसेवेची प्रेरणा आहे ती खरं तर त्यांच्याकडून मिळाली का? कारण आपण बघितलं कोरोनामध्ये असेल किंवा आता सुद्धा जे शाळेमध्ये उत्तीर्ण विद्यार्थी असतात त्यांना तुझ्याकडून सायकल गिफ्ट किंवा शालेय साहित्य वाटप केलं जातं. कोरोनामध्ये सुद्धा आदिवासी वाड्यांवर जाऊन म्हणजे घरगुती साबण असेल ते तुझ्या मार्फत वाटप झालं. तर ही याच्याबद्दल काय सांगशील? ही म्हणजे सुरुवातीपासून असं समाजासाठी काही करायची इच्छा होती की भाऊंच्या सहवासात गेल्यामुळे ते अजून करायची इच्छा दृढ झाली? पहिल्यापासून आवड होती मला. मी जेव्हा वेटरचं काम करायचो तेव्हा मला 8-10 हजार रुपये पगार होता. तर मी ठरवून ठेवलं तेव्हा पहिल्यापासून ठरवलं आपण समाजात आलो म्हणजे समाजाचे काहीतरी देणेकरी आहोत आपण. तर ते 8-10 हजार पगार झाला की 2,000 मी कुठेतरी डोनेट करायचो. पहिल्यापासून आवड होती आणि त्यात नंतर मग भाऊ भेटले, अनिकेत भाऊ भेटले. त्यांच्या माध्यमातून मग अजून समाजसेवा कशी करायची, खरोखर गरजू कोण आहेत, गरजूंपर्यंत आपण कसं पोहोचायचं ते मी त्यांच्याकडनं शिकलो. आणि अनिकेत भाऊंचा असा काय किस्सा सांगशील जो तू बघितलास आणि त्याच्यावरून तू इन्स्पायर झालास की ह्या माणसासारखं आपल्याला करायचं आहे? त्यांचा एखादा किस्सा, त्यांनी केलेली मदत असेल किंवा एखाद्याला गरज असताना एकदम कठीण परिस्थितीत एखादी मदत असेल, कोणता असा एखादा किस्सा आहे का? भाऊंचे असे बरेच उपक्रम असतात आणि असे उपक्रम असतात ते महाराष्ट्रात कोणीच करत नाही. म्हणजे त्यांच्या डोक्यात ते पहिले सुचतं आपण काय करायला पाहिजे, खरोखर गरजू कोण आहेत, गरजूंपर्यंत मदत कशी पोहोचवली पाहिजे. गोशाळेचं असेल, त्यांच्या मार्फत आम्ही गोशाळेचं काम केलेलं आहे, असेल अनाथ आश्रमात काम केलंय.
वृद्धाश्रमात काम केलंय, तर त्यांच्या डोक्यात पहिले विचार येतात. मग त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करतो. आणि त्यांच्या तू एक रक्तदान शिबिर सुद्धा आपल्या वेळवलीवर घेतलं, तेव्हा सुद्धा ते हजर होते त्यावेळेला. म्हणजे तुझ्या शब्दावर ते पुण्यामधून इकडे येऊ शकतात, तर आम्ही समजू शकतो की तुझं तिथे किती वजन असू शकते. सगळे संबंधच असे आहेत. पहिली गोष्ट मी असं कधी फोन त्यांना करत नाही. जेव्हा पण मी त्यांना फोन किंवा मेसेज, आता आपल्या दुसऱ्या शाखेचं उद्घाटन होतं, त्यांना कॉल पण नाही केला. व्हॉट्सअपला एक मेसेज टाकलं, भाऊ दुसऱ्या शाखेचं उद्घाटन आहे, तारीख टाकली, टायमिंग टाकली, तुम्हाला यायचंय. खाली रिप्लाय आला फक्त ओके. बस, त्याच्या व्यतिरिक्त आमचं बोलणं नाही. त्या ओके शब्दातच मला माहिती आहे येणार झालंय. आणि तेव्हा ते होते दुबईमध्ये, दुबईमधून मलेशियाला जाणार होते. काय म्हणतो, हा, मलेशिया कॅन्सल कॅन्सल करून त्यांना माहिती मेसेज टाकला म्हणजे जाणच. आणि अजून एक आपले टायगर ग्रुपचे अध्यक्ष तानाजी भाऊ जाधव, त्यांच्याशी सुद्धा तुझे चांगले हो, हो. संबंध आहेत. तर आम्हाला सुद्धा जाणून घ्यायला आवडेल की तानाजी भाऊ अलिबाग मध्ये कधी येतील? तुझ्या Actually, मार्फतच येतील, तर तुझ्या मार्फतच येतील. तानाजी भाऊ ऑलरेडी आले होते. त्याच्यामुळं पहिले त्यांना आले होते तेव्हा वेळ कमी होता, घाई आले होते. आमदारांची भेट वगैरे घेतली आणि निघून गेलो होतो, थोडा घाई असल्यामुळे. एकदा नक्कीच परंतु आलो तो होतो. जो तानाजी भाऊ येतात, तो क्रेज असते, गाड्यांचा ताफा येतो, त्या पद्धतीत एंट्री आम्हाला बघायची आहे तानाजी भाऊंची. ती तुझ्या झाली तर तुझ्या मार्फतच होईल, तर ती नक्कीच कधी नक्कीच होईल? नक्कीच. आपण तिसऱ्या शाखेचं उद्घाटन करू, त्या उद्घाटनाला आपण भाऊंची एंट्री टाकू. नक्कीच आम्हाला सुद्धा ते बघायला आवडेल, कारण ते सुद्धा एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आहे आणि त्यांच्या सुद्धा मार्फत खूप, आणि त्यांचं पण असं आहे की कोणत्या पक्षामध्ये नाही, निरपक्ष आहेत आणि खूप समाजसेवा त्यांच्या मार्फत केली जाते. दादा, आपण पुढे चर्चा करणार ते म्हणजे हॉटेलच्या नावावर. सध्या हॉटेल म्हणजे नावं दुकानाची किंवा हॉटेलची असेल तरी आता एक ट्रेंड चालू आहे की वेस्टर्न साईडची नावं असतात, म्हणजे इंग्लिश नावं असतात किंवा अशी थोडीशी युनिक असतील नावं अशी असतात. परंतु तू आईच्या नावावर हॉटेल चालू केलं, हॉटेल सुरेखा. तर काय म्हणजे आधीच ठरलेलं होतं की आईच्या नावावर चालू करायचं आहे की इन्स्टंटली सुचलं? नाही, मी पहिलेपासून प्लॅन केला होता. कारण आईने आम्हाला कसं वाढवलं आणि काय दुःख सहन केलं होतं ते आम्हालाच नाही तर पूर्ण एवढे विभागात सगळ्यांना माहिती होतं. माझे वडिलांमुळं आईला किती त्रास झाला, वडिलांनी कर्ज काढून ते गेले, बँकांचे कर्ज काढले, घराला सील केलं, घरातून बाहेर काढली बँकेने. म्हणजे आम्ही तर लहान लहान होतो आणि आई आम्हाला अशी कुशीत घेऊन राहायची आणि बँकवाले आले, बाहेर काढले, वडिलांनी कर्ज काढलं होतं म्हणून. आम्ही बाहेर निघत नव्हतं तर बँकवाले पोलीस घेऊन आले आणि त्या पोलिसांनी आम्हाला घरातून खेचत खेचत बाहेर काढलं आणि त्या घराला सील केलं. अशी परिस्थिती होती. गावात कोण राहायला देत नव्हतं, रूम नव्हते. आणि त्या परिस्थितीतून आईने आम्हाला वाढवलं. लोक रूम सुद्धा आम्हाला गावात ठेवायला तयार नव्हते, गावातून हाकलून द्यायची वेळ आली होती आमच्यावर. तर जायचं कुठं असा प्रश्न पडला होता. त्या परिस्थितीतून आईने आम्हाला वाढवलं. आणि जेवायला काय नव्हतं घरात, अन्न शिजवायला अन्न नव्हतं, तर अक्षरशः आई गावात जायची, गावातून असा सुका भात घेऊन यायची, असं पदराखाली लपवून आणायची लाज वाटायचं तर, आणि तो सुका भात आम्ही खायचो. एवढी वाईट परिस्थिती होती. त्या परिस्थितीतून आईने वाढवलं. तेव्हाच ठरवलं तर बाहेर पडायचं आणि काहीतरी करायचं आणि आईच्या नावाने करायचं. आणि ते नाव एवढं करायचं की आता तर महाराष्ट्रभर नाव झालंय. भविष्यात पूर्ण भारत देशात ते नाव मी आईचं करणार, सुरेखा म्हणून. आणि भूत आणि भविष्य नाव चालूच राहणार ते. आता असा काही अनुभव आलाय का, म्हणजे जेव्हा आपल्याकडे काहीच नव्हतं त्यावेळेला आपण त्या लोकांकडे मागत होतो, पण आता आपल्याकडे आहे तर तीच माणसं आपल्याला समोरून हाक मारतात, असं काही अनुभव आलेत का? तसं अनुभव आले, पण माझं पहिल्यापासून स्वभाव आहे, मी एवढं तरी डोक्यात घेत नाही. मला आता समोरच्यानी शिव्या दिल्या तर मी 5 मिनिटांनी त्याला हाक मारेन. मी राग धरून बसत नाही. आणि ते म्हणतात ना डायलॉग, पुष्पा झुकेगा नाही साला, तर माझं तसं नाही, मी झुकेगा. आपल्याला माणसं जमवायची आहेत तर. जमवायचे बस. आणि आता एक ट्रेंडिंग विषय चर्चा करू. हे जेव्हापासून चिकन रन तू चालू केलंस तेव्हापासून खूप रिस्पॉन्स चांगला वाढलेला आहे. तरी चिकन रन रेसिपी बद्दल काय सांगशील? म्हणजे तू स्वतः इन्व्हेंट केलीस की तू कुठे आधी बघितलेली चिकन रन? ऍक्च्युअली मी पहिलेपासून काम, तुम्हाला पहिलं सांगितलं, पुण्यामध्ये केले. 14 वर्ष काम मी हॉटेलमध्ये पुण्यामध्ये केलंय. हा प्रकार पहिल्यांदा चालू पुण्यामध्ये झालाय. तर तिकडचे आयटम, रेसिपी मला सगळे माहिती आहेत. हॉटेलचं नॉलेज आहे भरपूर. आणि रान हा 2 वर्षापूर्वी
आता आपण चालू करून वर्ष होईल, त्याच्या अगोदर 2 वर्षापूर्वी मी चालू केला होता. म्हणजे 3 वर्ष झाली त्या गोष्टीला. 3 वर्षापूर्वी मी चिकन रान, तेव्हा माझ्याकडे दुसरा शेफ होता रानसाठी. ते रान त्यांनी मला बनवून दिलं. ऍक्च्युअली मी व्हेजिटेरियन आहे, शुद्ध शाकाहारी आहे, मी नॉनव्हेज खात नाही. पण पहिले नॉनव्हेज मी एवढं खाल्लेलं आहे, प्रत्येक एवढी डिश खाल्लेल्या आहेत, त्यामुळे प्रत्येक डिशची चव मला माहिती आहे, प्रत्येक डिशचं नॉलेज आहे मला, त्याची रेसिपी माहिती आहे. मी कलर बघून माझ्या समोरून जेव्हा वेटर लोक अशी डिश घेऊन जातात, तेव्हा मला डिशवर नजर पडली की लगेच मला समजतं त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे. जर बघून नाही समजलं तर त्याचा स्मेल घेतला की मला समजतं त्याच्यामध्ये काय काय मसाले टाकलेत. त्याच्यामुळं 3 वर्षापूर्वी एक शेफने मला चिकन रान बनवून चालू करणार होतो 3 वर्षापूर्वी, ते बनवून दिलं. ते मी फेल केलं, मला नाही नाही आवडलं. परत दुसऱ्या दिवशी मी सांगितलं हे नाही जमणार, परत ट्राय कर. मी न खाता सांगितलं हे फेल होईल. परत दुसऱ्या दिवशी त्यांनी बघून दिलं की ते पण मला नाही आवडलं, नाही जमणार, हे मार्केटमध्ये नाही चालणार. मग तिथून आणि त्याला कसं आपण कामावरून काढता येत नाही, आपले भरोश्यावर ते लांबून कामासाठी आलेले असतात. मग तो विषय तिथं सोडून दिला होता. 3-4 दिवस तो मला ट्रायला द्यायचा, पण ते मलाच आवडत नव्हतं. मी ती डिश मार्केटमध्ये आणलीच नाही, लॉन्च केलीच नाही. मी फेल केली ती डिश आणि हाय तसं चालू ठेवलं. जेव्हा नंतर तो स्वतःहून जो शेफ आपल्या गावाला गेला, माझा दुसरा शेफ आला, आता आपले तर आहे जय म्हणून एक शेफ आहे, त्याच्याकडनं मी ट्रायल घेतली. चिकन रान आपल्याला पहिलेपासून चालू करायचं होतं, पण ते पहिले शेफला नाही जमलं, तुम्ही बनवून दाखव. तर त्यांनी मला चिकन रान पहिलं बनवून दिलं. पहिलंच डिश मी सिलेक्ट केलं, ओके, आणि ते मी मार्केटमध्ये लॉन्च केलं. आणि एवढा रिस्पॉन्स भेटला. आणि रिस्पॉन्स भेटल्याचं कारण म्हणजे रायगड जिल्ह्यामध्ये कोणाकडेच चिकन रान नव्हतं. पहिला रायगड जिल्ह्यामध्ये ट्रेंड चिकन रानचा आणला तो आपण आणला. आणि दिवसाला 100, पहिल्याच दिवशी आपण 100 चिकन रान विकलो. त्यांचं 150, 200 चिकन रान. आज पण आपण 150 चिकन रान लावतो. तो पहिला कस्टमर आठवतं का कोण, जो चिकन रान ऑर्डर केलेलं इथे, तेव्हा तू चालू केलास आणि पहिलाच कस्टमर आला आणि चिकन रान त्यांनी खाला, असं कोण आठवतं? पहिले आता कसं झालं, चिकन रान मी व्हिडिओ सोडली आणि दुसऱ्या दिवशी एवढी गर्दी झाली की दुसऱ्या दिवशी 100 चिकन रान, एवढी गर्दी आली तर कुठला पहिला गेला आणि कुठला काय गेला तेच माझ्या लक्षात नाही. आणि ते व्हिडिओवर पण आपण बोललो की आता सोशल मीडियाचा वापर थोडा उशिरा चालू केला असं वाटतंय का? कारण जेव्हापासून तू सोशल मीडियावर ऍक्टिव्ह झालास तेव्हापासून म्हणजे होता रिस्पॉन्स पहिला, सोशल मीडियामुळे अजून रिस्पॉन्स वाढला, तर ते थोडं लेट झालं का तुझ्याकडून सोशल मीडियावर येणं? हा, सोशल मीडियावर येणं लेट झालं, पण मला असं काय वाटत नाही का लेट झाल्याचं काय मला फायदा नुकसान काय वाटत नाही. कारण का माझं स्टार्ट कुठेतरी चांगलं होतं, नशीब चांगलं होतं. आपण तिथं नाक्यावरती पहिले छोटंसं चायनीज चालू केलं होतं. ज्या दिवशी ओपनिंग केलं त्याच दिवसापासून आपल्याकडे वेटिंग लागली. आणि त्याच्यानंतर जागा कमी पडायला लागली, तिथं प्रॉब्लेम आला, जागा खाली करायला लागली. नंतर पुन्हा आपल्याकडे काय ऑप्शन नव्हतं, तर नंतर ठरवलं होतं की आता पुन्हा बंद करायचं आणि पुण्याला कामाला जायचं. कारण दुसरं जागा घ्यायला आपल्याकडे पैसे नव्हते, हॉटेल बांधायला पैसे नव्हतं. तर इकडनं तिकडनं जुगाड करून आपण सगळं माल मटेरियल उधारी आणून, ते मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं की चौधरी शेठकडनं सगळं हॉटेलचं सामान उधारी आणले. जागे मालकांनी कशी आपल्याला जागा दिली, की जागा मालकांना आपण सांगितलं होतं की माझ्याकडे जागा घ्यायला पैसे नाही, तुम्ही माझ्या नावावर करा, त्याच्यावर मी लोन मारेन, ते लोन मारलेले पैसे तुम्हाला देईन मी, मग मी ते हप्ते पडेल. आणि त्या जागा मालकाचं सुद्धा कौतुक वाटते, कारण काही नसताना तुझ्या नावावर जागा करून लोन, कारण कसं असतं एकदा नावावर जागा तुझ्या झाली फ्रॉड होण्याचे चान्सेस, परंतु त्यांनी एवढा विश्वास दाखवला तुझ्यावर, त्यांचं नाव आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. आपल्या जागेचे मालक आहेत मिनेंद्र खारकर, मिनू दादा म्हणून, त्यांना मिनू दादा म्हणून ओळखतात. ते माझ्यासाठी म्हणजे देवच आहेत. म्हणजे अशी कोणी जागा, असा सक्का भाऊ कोणाला जागा देऊ शकत नाही. त्यांनी पूर्णपणे त्यांची जागा, त्यांना सांगितलं माझ्याकडे पैसे नाहीत, तुम्ही जागा माझ्या नावावर करा, नावावर झाल्यानंतर मी त्याच्यावर लोन काढेन, लोन भेटल्यावर की तुम्हाला ते तुमचे पैसे मी देईन आणि मी हप्ते फेडत बसेन. त्यांना मान्य झालं आणि दिलं. पण कुठेतरी त्यांना वाटलं की हा पोरगा फसवणार नाहीये, विश्वास वाढला. हा. आणि मार्केटमध्ये अजून पण लोक माझ्यावर विश्वास ठेवतात. तर तू बोललास की पुण्यामध्ये खूप साऱ्या हॉटेलमध्ये काम केलंस, तर त्या हॉटेल मालकांचे आता तुला फोन येतात का तुझे हे हॉटेलचं सक्सेस बघून, की रसिक तू आता मोठा झालास म्हणून, असं काही म्हणायला कोणी कॉन्टॅक्ट केलेला? सगळ्यांबरोबर कॉन्टॅक्ट असतं माझं. कॉन्टॅक्ट असून जेव्हा आपण सुरुवात करत होतो हॉटेलची, तर त्या मालकांनी मला मदत सुद्धा केली आहे. माझे लास्ट टाइम आता मी ज्यांच्याकडे जॉब करत होतो, जैन आहेत ते, शुद्ध, मी प्युअर व्हेजला काम करायचो. तर मी माळ घातलेली तेव्हापासून प्युअर व्हेजला काम करायचो. ते जैन होते. ते सर अजून सुद्धा कॉल करतात. मॅडम मला भाऊबीज करते, भाऊबीज करतो, राखी बांधते.
ते संबंध आमचे चांगले आहेत आणि अजून मदत सुद्धा केली मला हॉटेल टाकताना. बरंचसं सामान दिलं त्यांनी मला. आता लास्ट टाइम सुद्धा माझ्याकडे कॉम्प्युटर घ्यायला पैसे नव्हते. जेव्हा आपण सिस्टीम चालू केली ऑर्डर केओटी सिस्टीम वगैरे, तेव्हा कॉम्प्युटर घ्यायला पण पैसे नव्हते माझ्याकडे. तेव्हा त्यांनी त्यांच्या घरचं कॉम्प्युटर दिलं मला, एक प्रिंटर दिले आणि घरी असून बऱ्याचशा वस्तू होत्या त्या पण घेऊन जा सांगितलं. असे कॉन्टॅक्ट चालू होते. आलेले का इथे व्हिजिट केले त्यांनी? आपल्या घरी आले होते पण हॉटेल सुरू केल्यापासून नाही आले ते. त्यांना ते पण बिझी असतात, बिझी शेड्यूल आहे त्यांचं, आले नाही. आणि दुसरे जे शेट्टी आहेत, मी तुम्हाला मध्ये आता मागं शेट्टी होता, त्यांच्याकडे बरीच वर्ष मी काम केलं, सुरुवात केली होती कॅन्टीन पासून हॉटेलमध्ये. ते आले होते आपल्या हॉटेलला भेट द्यायला. त्यांना खूप असा अभिमान वाटला की काहीतरी केलं. म्हणजे त्यांच्या हाताखाली शिकलास आणि एवढं मोठं साम्राज्य उभं करणं म्हणजे त्यांना सुद्धा ते म्हणजे तुझ्या गुरुस्थानी असते. अभिमान वाटतो त्यांना. तर आता अजून एक होतं येशीव तर खाशीव, सध्या हॅशटॅग झालाय येशीव तर खाशीव. जर कुठे सोशल मीडिया पण टाकलं तर डायरेक्ट सुरेखाची व्हिडिओ येते. तर येशीव तर खाशीव हे 4 शब्द सुचले कसे तुला? सुचलं म्हणजे ऍक्च्युअली आपली गावचीच भाषा आहे ती. आपण खाता पिता खाशीव पेशीव येशीव असे तोंडात शब्द होते, चुकून माझ्या तोंडातून निघालं होतं. ऍक्च्युअली मी ते रानची व्हिडिओ टाकताना रान लावले होतं टेबल, चुकून बोलता बोलता ते मी जे तोंडात येईल ते मी बोलतो, त्याच्यामुळे तोंडातून निघून गेलं ते येशीव तर खाशीव. ते एवढे त्या व्हिडिओवर कमेंट आले येशीव तर खाशीव, त्याच्यावर सगळे लाईक वगैरे जास्त मिळायला लागले. मग ते टॅगलाईनच बनवून गेले ते येशीव तर खाशीव, म्हणजे फेमसच झालं वाटतं. आता लहान मुलांमध्ये सुद्धा येशीव तर खाशीव. मी तुला सुद्धा माझ्या मुलीची सुद्धा व्हिडिओ 2 पाठवलेल्या की त्यांच्या पण तोंडाला येशीव तर खाशीव बोललं की नाहीतर तसंच राहशील, पुढे आपोआप निघूनच जातं. मोठ्या माणसांपेक्षा 80% माझ्यावर प्रेम करत असेल ती बच्चा पार्टी. बरोबर. कारण खास करून मुंबईवरून त्यांच्या आई वडिलांना फोर्स करून ते मला भेटण्यासाठी मुंबईवरून सुद्धा लोक येतात. पेन पनवेल वरून तर येतातच. मुंबई कांदिवली बोरिवलीवरून एकदा त्यांच्या आई वडील, मुली रडत होती मला त्यांना बघायचं आहे, भेटायचं आहे. तेवढ्यासाठी त्यांना इकडे घेऊन यायला लागलं मुंबईवरून त्यांच्या मुलीला. असं जेव्हा होतं तेव्हा वाटतं की काहीतरी आपण आता अचीव केले म्हणून, की लोक आपल्याला भेटासाठी येतात. आणि एक नवरात्रीमध्ये आपण बघितलेलं की फॅन्सी ड्रेस मध्ये तुझा गेटअप केलेला, म्हणजे मागच्या वर्षीपर्यंत जिथे पंढरी शेठ फडकेंचा गेटअप करायचे, या वर्षी 2-3 ठिकाणी बघितलं की तुझा गेटअप केलेला आणि तीच टॅगलाईन कंटिन्युअसली बोलली जात होती. त्यात पूर्ण रायगड जिल्ह्यात तर सर्वात जास्त केला असेल, म्हणजे जसं पंढरी शेठचं करायचे मागच्या वर्षापर्यंत, तसे ह्या वर्षात सर्वात जास्त गॅदरिंग असेल, काय असेल, प्रोग्राम असेल, तर माझं त्यांनी हे केलं होतं. माझा लुक वगैरे देऊन स्टेजवर परफॉर्मन्स केला होता येशीव तर खाशीव. आणि आज सुद्धा हळदी लग्न वराती असेल सर्वात जास्त गाणं आपलंच चालतं. तर म्हणजे असं म्हणतात की जर आपली कोणी मिमिक्री करत असेल किंवा आपली कोणी नक्कल करत असेल तर ती आपल्या यशाची पोच पावती असते. पहिल्यांदा जेव्हा असं बघितलं तू की आपला मिमिक्री होते, आपली कॉपी केली जाते, तर काय वाटलं त्यावेळी? म्हणजे थोडे आनंद अश्रू आले का? नक्कीच नक्कीच. एवढं भारी वाटलं की, कारण का आपण इथपर्यंत पोहोचू हे काय मी कधी स्वप्नात विचार पण नव्हता केला. त्याच्यामुळे वाटतं आनंद अश्रू येतात. आणि अजून एक होतं की मागे तू इंस्टाग्रामला एक व्हिडिओ पोस्ट केली आणि त्यामध्ये अक्षरशः तू खूप रडलेला होतास. काहीतरी ते अनुचित प्रकार करण्याचा प्रयत्न झालेला. तर थोडं त्याबद्दल काय सांगशील, काय होतं ते? व्हिडिओ टाकल्यानंतर ते नेहमी प्रकार चालू असायचे. आता काय लोक जेवढे आपल्यावर प्रेम करणारे असतात तेवढे वाईट विचार करणारे सुद्धा असतात. त्यामुळे ते प्रकार वगैरे अजून पण चालू असतात. कोण लिंबू टाकतो, ते चालू असतात. पण या गोष्टीवर तुझा किती विश्वास आहे? विश्वास तर नाही आहे माझा. त्यामुळे आपण हॉटेल, मी आता बघतो बरेचसे महाराष्ट्रभर आपण फिरतो, हॉटेलमध्ये फिरतो, प्रत्येक हॉटेलच्या बाहेर, दुकानाच्या बाहेर काय ना काहीतरी असं लावलेलं वगैरे असतं. आपण चायनीजचं दुकान टाकल्यापासून ते आजपर्यंत हॉटेल झालं तरी सुद्धा तुम्हाला आपल्या हॉटेलमध्ये कुठंच लिंबू मिरची काय ते लाल कपडा बांधलेला दिसणार नाही. मी त्याच्यावर विश्वास काही ठेवत नाही. ते लोकांना असं बघवत नाही, त्याच्यामुळे ते मला आपण एवढं रात्रंदिवस कष्ट करतो. आज सुद्धा आम्ही 24 तासून फक्त 2 ते 3 तास झोपतो. रात्रंदिवस काम करत असतो आणि ते कष्ट दिसत नाही लोकांना. त्यासाठी ते दुःख वाटलं मला. बाकी ते हे काय करतात त्याच्यामुळे मला काही फरक नाही पडत. आता थोडं आपण जास्त लेंदी झाली मुलाखत संपवायला बघू.
नवीन आता पिढी सुद्धा तुझ्याकडे बघून इन्स्पायर होते, व्यवसायामध्ये उतरायचा प्रयत्न करत आहे. तर त्यांना काय टिप्स असतील तुझ्याकडून, की जर व्यवसाय करायचा असेल तर कोणत्या पद्धतीने केला पाहिजे व्यवसाय करायला? मला कॉल येतात, व्हॉट्सअपला मेसेज येतात, इंस्टाला मेसेज येतात की दादा तुझ्याकडे बघून आम्हाला पण वाटतं असं की जॉब सोडून द्यावा. चांगले चांगले जॉबला आहेत त्यांचे पण मला मेसेज येतात, अक्षरशः मला भेटायला येतात, वेळ काढून भेटायला येतात की काय केलं पाहिजे, आम्हाला चांगली सॅलरी आहे, चांगलं पॅकेज आहे, पण नको आम्हाला छोटा काम आहे ना, पण काहीतरी व्यवसाय करायचा, पण ते आम्ही कुठून सुरुवात करू, काय करू, ते मार्गदर्शनासाठी येतात माझ्याकडं. त्यांना सांगेन मी, तुम्ही जर वेळ देणार असाल तर ह्यामध्ये उतरा, 24 तास देणार असाल तर उतरा. कारण मी जेव्हा व्यवसाय चालू केला ना, आता 7 वर्ष होतील माझ्या व्यवसायाला. 7 वर्षात मी कोणाचं लग्न केलेलं नाही, कोणाच्या हल्दी, लग्न, वराती, जत्रा, पालख्या बिलक्या करत नाही. आपल्या मराठी मुलांचं तेच चुकतं, आपले मराठी मुलांना सगळे सण सगळे लागतात. सण लागतात. मग तसं नाही होणार. पूर्णपणे वेळ जोपर्यंत कमीत कमी जोपर्यंत सक्सेस तरी होत नाही तोपर्यंत तरी पूर्णपणे आपला वेळ व्यवसायाला दिला पाहिजे. आता माझ्या मुलीला 5 वर्ष झाली, 5 वाढदिवस झाले. 5 वाढदिवसापैकी एकही वाढदिवसाला मी घरी हजर नाही. माझं घर 5 मिनिटांच्या अंतरावर आहे, तरी सुद्धा मी हॉटेलवर त्यांना काय हवं नको ते आणून देतो, पण मी तिथं संध्याकाळच्या गर्दीच्या टायमिंगला मी तिथं वाढदिवसाला नाही. असं नाही की मी तिच्यावर प्रेम नाही करत, ती माझी लक्ष्मी आहे. सर्वात जास्त मी प्रेम करतो तर माझ्या मुलीवर करतो, कारण ती आली आणि सगळं काही मला चायनीज चालू झाला. मिळालं. पण असं आहे की व्यवसायाला पहिले वेळ देण्यासाठी मी तिथं एकही वाढदिवस केला नाही. वाढदिवस असतो संध्याकाळी, संध्याकाळी असते फुल गर्दी असते, आपल्याला वेटिंग असते, मग ते सोडून मला जाता येत नाही. इथपर्यंत मला त्याग करावा लागला की माझ्या स्वतःच्या मुलीच्या वाढदिवसाला मला अजून सुद्धा जाता येत नाही. हल्दी, लग्न, वराती तर केलाच नाही. नातेवाईक आता किती, आमचे बराच मोठं कुटुंब आहे, आमच्या कुटुंबात आता कितीतरी लग्न झाले, एकाही लग्नाला अजून गेलो नाही. कमीत कमी 10 वर्ष, अजून 7 वर्ष झाले, अजून 3 वर्ष मी तसा करेन. जेव्हा 10 वर्ष व्यवसाय होतील नंतर मग फिरायचंच नाही. एकदा सेटल हा, झाला, त्यामुळं त्याग, जर तुम्ही त्याग करणार असाल सॅक्रिफाईस पाहिजे, हा, तर मग व्यवसायात उतरायचं. हा. आणि आता नवीन ब्रांच पण चालू झाली वाडगाव फाट्यावर, तर तिथला रिस्पॉन्स कसा आहे, काय सांगशील? तिथला जबरदस्त रिस्पॉन्स आहे. आपली दुसरी शाखा सुरू झाली वाडगाव फाटा अलिबाग इथे. म्हणजे इथल्या पहिल्या शाखेपेक्षा आपल्याला तिथं जास्त रिस्पॉन्स आहे. म्हणजे तिथं ओपनिंग केल्यापासून फुल वेटिंग आहे. फुल वेटिंग म्हणजे 1-1.5 लाखाच्या खाली सेल नाहीये तिथला, रोजचा 1-1.5 लाख सेल आहे तिथं. आणि ते चालू करायला घेतलेले अंकुश टोपले यांच्याबद्दल काय, म्हणजे ते कसं काय तुमचं कॉन्टॅक्ट झालं? कारण तू म्हणालेलास की मी ब्रांच दिली तर जो कोणी त्याच्यामध्ये 100% देईल त्यालाच मी ब्रांच दिली. हा, तर मी मागच्या वेळेस सांगितलं होतं, भरपूर आलेले आहेत, वेटिंग वर आहेत, लोक पैसे घेऊन तयार आहेत, तर तुमची ब्रँच आम्हाला द्या. मी त्यांना बरेच जणांना नाही म्हटलं, डायरेक्ट माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे, डायरेक्ट नाही म्हटलं. मी त्याला, अंकुश दादाला हो बोललो, कारण का तो मेहनती आहे. आज त्याची मेहनत बघतोय मी. सकाळी 8 वाजल्यापासून तो रात्री 1-2 वाजेपर्यंत तो मेहनत करत असतो, त्रास करतो. सकाळी उठतो, हॉटेलवर जातो, मार्केटला हवं नको भाजीपाला, चिकन वगैरे काही हवं नको ते किराणा वगैरे सगळं स्वतः बघतो. काउंटरवर उभा राहतो, किचन मध्ये उभा राहतो, टेबलवर कोण वेटर कमी पडत असेल तर टेबलवर जातो. म्हणजे स्वतः टेबलवर साफ करण्यापासून एवढी मेहनत घेत होतो. म्हणजे तो मेहनती आहे. मेहनती असल्यामुळे मी त्याला डायरेक्ट येस बोललो आणि त्याला आपली ब्रँच दिली. आणि त्याला तसं मला व्यवसायातला अनुभव पण, कारण अनुभव आहे. आणि हॉटेल 5 वर्ष हॉटेल चालवलेलं आहे, आणि 2 व्यवसायिक आहे. कपड्यांचं सुरुवातीला त्यांनी कपड्यांचं दुकान टाकलं होतं. म्हणजे पहिल्यापासून तो व्यवसायाचं त्याला नॉलेज आहे, त्याच्यामुळे त्याला ऑन द स्पॉट मी येस बोललो आणि त्याला आपली ब्रँच देऊन टाकली. तर आता शेवटाकडे तुझं एक हॉटेल चालू केल्यापासून तुझं एक स्वप्न आहे, मी ऐकतोय की तुला हत्ती घ्यायचा आहे, पांढरा हत्ती. प्रत्येक व्हिडिओ मध्ये आपण ऐकलंय. तर हत्ती कधी आपल्याला बघायला मिळेल? तर ते गाड्यांचा शौक मला पहिल्यापासून आहे. गाडी घ्यायची, विकायची. त्याला दुसरं आपल्याला मला कोणताच शौक नाही. नाही चिकन, मटन, मच्छी, दारू, सुपारीचं खंड सुद्धा मी खात नाही. फक्त शौक एकच, गाड्यांचा. गाडी घेतो मी, थोडे दिवस वापरतो, विकून टाकतो, एकच शौक आहे मला. तर आता स्वप्न आहे फॉर्च्युनर घ्यायची, पण सध्या ती बजेटच्या बाहेर आहे. एवढा आपलं त्या लेवलला अजून मी आलेलो नाहीये. अजून व्यवसाय मोठा करायचा आहे. मध्ये असं लोकांची दिसली का असं वाटतं घ्यावी, आपल्याला पण घ्यावी. घेऊ शकतो आता सुद्धा,
पण ते कर्ज असताना अजून कर्ज मला वाढवायचं नाही. बरोबर. थोडा अजून एक मला स्वतःची शाखा करायची आहे. म्हणजे फ्रँचायझी न देता स्वतःचा अजून एक शाखा स्वतःची करायची आहे. तर त्याच्यावर माझं काम चालू आहे, स्पॉट बघणं चालू आहे. ती तर साधारण कुठल्या एरियामध्ये ते करायचं असं काही शक्यतो विचार? पडली तर रोहामध्ये, तिसरी शाखा रोहामध्ये पडू शकते, कारण तिथं जागा वगैरे आहे, बघून आलोय. अजून डील फायनल झालेलं नाही. तेव्हा स्वतःची तिसरी शाखा होईल. मग 3 हॉटेल स्वतःचे ठेवायचे, नंतर मग फ्रँचायझी बाकीच्यांना फ्रँचायझी द्यायची, असं प्लॅन केलेला आहे. 3 शाखा झाल्यानंतर मग मी फॉर्च्युनरचा विचार करणार आहे, पण घेणार 100%. 100%. कारण आता तू शून्यातून जर एवढं उभं करू शकतो आता फॉर्च्युनर काय चीज राहिली, ती कधीही येऊ शकते. तर आम्ही अशीच अपेक्षा करतो की तुझ्या 3 नाही तर 300 शाखा ओपन होते महाराष्ट्रामध्ये. नक्की, नक्की. आणि महाराष्ट्रामध्ये तुझ्यामुळे आम्हाला सुद्धा ओळख मिळेल की हा अरे हे रसिक पाटीलच्या गावचे आहेत. तर असं भविष्यात चित्र बघायला मिळेल अशी अपेक्षा करतो, ईश्वरजनी प्रार्थना करतो. आणि तू आम्हाला एवढा बिझी शेड्यूलमध्ये वेळ दिलास आमच्या चॅनलसाठी, त्याबद्दल तुझे आभार मानतो. आणि तुम्ही सुद्धा जर कधी आला नसाल हॉटेल सुरेखाला, तर वावे मल्याण रोड किंवा वाडगाव फाटा इथे येऊन एकदा हॉटेलची टेस्ट बघा. एकदा आलात तर तुम्ही वारंवार याल याची आम्हाला खात्री आहे. आणि दादाची तेवढी क्वालिटी मेंटेन आहे. तर दादा तुला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.